तर वाघानो, सर्वांना शिव सकाळ आणि जय शिवराय. आज आपण सकाळ सकाळ फोन केलता, या म्हणला गाडी सुरतला भरायची आहे. मग बाबड्या काय जेवण घेऊन आलता, ती काय जेवण देना. बाबड्या म्हणा मला इथं जेवायचं आहे बाबा. बाबड्याकडनं जेवण घेतलं, टाटा केला आणि आलो गावात. शरद काय तयारच होता, गाडी लावली रिवर्स. आता म्हणलं बाबा दी म्हणलं कॅरेट, शरदच्या गाडीत कॅरेट होती. मग शरदच्या गाडीतनं आपलं कॅरेट काढून घेतली. आपापाशी आलो. आपाची म्हणलं जात जात गाडी तर घ्यावे. शेडचं काम म्हणून अंतिम टप्प्यात आलतं, पत्र मारायचं तेवढं राहिलं होतं. तिथनं जारचं पाणी भरून घ्यावं म्हणलं, म्हणजे परत काय नाद नाही. जारचं पाणी ती भरलं आणि चला म्हणलं आता जावं. आपाची गाडी होती पुढं वैभ्या, एका मागे एक म्हणलं आता जावं म्हणलं चला. शेडपळच्या पंपात आलो, डिझेल थोडं टाकून घ्यावं म्हणलं, परत काय मिळतंय नाही मिळतंय. शेडपळ चौकात थांबलो, तिथं स्टिंग ती पिलो. वैभ्या म्हणला स्टिंग सांगतो बाबा म्हणलं आता काय. आणि तिथनं आलो इंदापूर टोळ नाक्यावर. इथं गर्दी नाही, असा कधी काय विषय झाला नाही, कायम गर्दी. तिथनं कसं तर आलो बाहेर आणि आलो रानात. एक नंबर प्लॉट होता, काही विषय नव्हता. तिथं आलो, तिथं जरा आता जेवण ती करून घ्यावं म्हणलं, सकाळी लवकर हल्लो होतो. जेवण ती करून घेतलं आणि त्यांना म्हणलं उरकावं म्हणलं. तिथं काय 5-6 जण होती भरायला, त्यामुळे काय त्यांनी एक नंबर नियोजन लावलं होतं. 50-60 कॅरेट एकदम हातरली आणि लावून देतो म्हणली तुम्हाला लावून लगेच. मी म्हणलं भरा लवकर म्हणलं, गाडी सोडायची आहे. तिथनं गाडी ती भरून आलो, वैभ्या गाडीला थोडी काढली. आता म्हणलं गाडी ती बांधून घ्यावी. गाडी ती एक नंबर बांधून घेतली अशी. आणि तिथनं म्हणलं आता चला जावं. तिथनं आलो पुढं करमाळ्यापाशी. तिथं डिझेलची टाकी ती फुल करून घ्यावं म्हणलं. आणि आपण केलता आजाला फोन. आजानं काय फोन केला का भावा आलाच घ्या आपला, चल म्हणलं जाऊन येऊ सुरतला. आणि तिथनं चला म्हणलं आता जावं. तुम्ही एकच काम करा भावानं, ब्लॉग कंटिन्यू करा आणि फॉलो तेवढं करून जावं. धन्यवाद.